नवी मुंबईत एका व्यक्तीनं त्याच्या प्रियसीची लॉजमध्ये हत्या केल्याचा प्रकार समोर आलाय। मृत महिला ही बँक मॅनेजर असल्याची माहिती समोर आली आहे। 3 महिन्यांच्या ओळखीतच त्यांचे प्रेमसंबंध जुळले, मात्र प्रियसीचे अन्य व्यक्तींसोबत संबंध असल्याचा संशय आरोपीला होता। त्यामुळे वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्यानं आरोपीने महिलेला लॉजवर नेलं आणि तिची निर्घृणपणे हत्या केली। हत्येनंतर आरोपीने तिथून पळ काढला, मात्र पोलिसांनी या प्रकरणाची माहिती मिळवली आणि त्यांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे। नवी मुंबईत एका खासगी बँकेच्या 35 वर्षीय मॅनेजरची तिच्या प्रियकरानं गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे। तरुणीच्या प्रियकराला तिचे दुसऱ्या पुरुषाशी संबंध असल्याचा संशय होता। एका गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत मुंबई पोलिसांनी आरोपी शोएब शेख याला साकीनाका येथील त्याच्या घरातून पहाटे अटक केली आहे। त्यानंतर आरोपी पोलिसाला नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे। नवी मुंबई पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। या सगळ्या प्रकारानंतर आरोपी तरुण उत्तर प्रदेशातील त्याच्या गावी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशीत आरोपीनं सांगितलं की तो सोमवारी त्याची मैत्रीण एमी उर्फ अमिता कौर हिच्यासोबत नवी मुंबईतील एका हॉटेलमध्ये थांबला होता। कौरचे दुसऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध असल्याचा शेखला संशय होता आणि रागाच्या भरात त्यानं तिचा गळा दाबून खून केला। पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी शेखला साकीनाका पोलीस येथील त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे। आरोपी सायन परिसरात एका गॅरेजमध्ये काम करत असल्याची माहिती समोर आली आहे। 8 जानेवारीला अमिताचा वाढदिवस होता। शोएबनं वाढदिवसाच्या दिवशीच अमिताला मारायचं असं ठरवलं। ऑफिस संपल्यानंतर अमित शोएबला भेटायला गेली। दोघांनी वाढदिवस साजरा केला। त्यानंतर दोघांनी एका लॉजमध्ये चेक इन केलं। शोएब आणि अमिताने त्यांच्या ओळखपत्रांवर लॉजमधील खोली बुक केली। मध्यरात्री लॉजच्या कर्मचाऱ्यांनी शोएब तिथून निघून जात असल्याचं पाहिलं, पण त्यांना कसलाही संशय आला नाही। मात्र शोएबने अमिताची हत्या केली होती, तो तिच्या घरी देखील गेला होता। त्यानंतर मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास साकीनाका पोलिसांनी एका खबऱ्याद्वारे पोलिसांना फोन आला। त्यांनी सांगितलं की त्याच्या शेजारच्या एका व्यक्तीनं काहीतरी चुकीचं केलंय। त्यानंतर पोलिसांनी शेखला पकडून पोलीस ठाण्यात आणलं। चौकशी दरम्यान शेखनेच त्याची प्रियसी अमिता कौरची हत्या केल्याचं कबूल केलं।